पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 88वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. खंडोजीचा उजवा हात आणि डावा पाय तुटला. शिवा इतके शांत आणि सहनशील शिवाजी महाराज शिवा इतकेच भयंकर उग्र होते. गडाखाली कान्होजी नाईकांना ही बातमी कळली. कान्होजी तापले. काय केले महाराजांनी? हे हातपाय तोडले? हा काय न्याय झाला? दिलेला शब्द महाराजांनी मोडला. कान्होजी फार फार तापले. तसेच ते उठले आणि लगबगा खंडोजीकडे धावले. त्याच्या जखमा बांधल्या आणि ताड ताड पावले टाकीत रागे रागे तळक महाराजांकडे गेले. महाराजांना ठाऊक होतेच की आता नाहीतर मग कान्होजी भेटायला येणार. महाराज जणू इंतजारीच करीत होते. कान्होजी आले. झटपट मुजरा करीत रुसवियाच्या बोलीने कान्होजींनी बोली केली. खंडोजीस अभय देऊन शास्ती केली. आमची रदबदलीची भीड काय राहिली? कान्होजींना रागवलेले पाहून महाराज अतिशय समजुतीच्या आणि गोड आर्जवी शब्दात कान्होजींना म्हणाले, नाईक, तुमचे भिडे करता खंडोजी जीवे मारला नाही. त्याने ज्या हाते तलवार धरिली तो हात कापिला आणि ज्या पायाने चालून गेला तो पाय कापिला. नाहीतर तो हरामखोर त्याची 4 धडे चौमार्गी टाकावी ऐसी त्याची लायकी. परंतु त्यास ठार मारणार नाही असे महाराज म्हणाले होते. त्याप्रमाणे त्याला जिवंत सोडला. पण त्यांनी केलेला भयंकर गुन्हा क्षमा करण्यासारखा होता काय? स्वराज्याशी भयंकर हरामखोरी करून कुणीही सुखरूप सुटू लागला तर लोक काय म्हणतील की या राज्यात कसेही वागले तरी चालते. पश्चाताप लिहून दिला की माफी पदरात पडते. लोकांचा असा समज होणं योग्य नाही. राज्यावर सलाबत राखायची असेल तर अशा स्वराज्यद्रोही गुन्हेगारांना कडक शासन केलेच पाहिजे. नाहीतर हे स्वराज्य फितुरी आणि हरामखोरीपायी रसातळाला जाईल. महाराजांचे चुकले? महाराज कान्होजींना ही स्वराज्याची जबाबदारी अति मायेच्या गोड शब्दात समजावून सांगत होते. वास्तविक कान्होजींना हे न सांगताच समजायला हवे होते. पण माये ममतेच्या पोटी माणसाला कर्तव्याचे भान राहत नाही. पण राज्य करायचे असेल तर राज्यकारभारात कोवळी माया उपयोगी ठरत नसते. राजधर्म फार फार जोखमीचा आहे. अनेकांना तो पेलत नाही आणि मग स्वराज्य बुडतात, ठार बुडतात. कान्होजी नाईकांना हे अगदी मनोमन पटले. महाराज म्हणतात तेच खरे पृथ्वी मोलाचे. आपणच अशी हरामखोरांची वेडी माया धरू नये. आणि नाईक हसले. रुसले होते ते हसले. त्यांना पटले की महाराजांनी केले तेच बरोबर. आणि कान्होजींनी महाराजांना हसून मुजरा घातला. आई साहेबांचे अनुष्ठान सबळ. राजाला यशच येत गेले. महाराज अफजल खानास पुरून उरले. कधी नव्हता झाला असा आनंद आईसाहेबांना झाला. त्यांच्यासारख्याच तळतळणाऱ्या कितीतरी आयांची मने नेवली. महाराजांचे करवले तितके कौतुक आईसाहेबांनी केले. परंतु हे आईचे मन थोड्या थोडक्या कौतुकावर तृप्त ना. त्यांच्या मनात एक कल्पना चटकन आली. कल्पना अशी आली की शाहिराकडून या पराक्रमावर पोवाडा म्हणवावा. घाईघाई आईसाहेबांनी अज्ञानदास शाहिराला सुपारी धाडली. अज्ञानदास शाहीर गडावर धावत आला. शाहिराच्या प्रतिभेला स्फुरण आलं. शब्दांचे पंजण पायी बांधून अज्ञानदासाची प्रतिभा डफावरती रिंगण धरून नाचू लागली. त्याने असा गुंजावणी पोवाडा बांधला की सराफ पटवेकरांनी पटवलेली हिऱ्या मोत्यांची जणू चिंचपेटी. अज्ञानदासाच्या वाणीत विलक्षण जादू भरली होती. नामर्दालाही वीराश्री चढावी, मर्दाचे तर भानच उडावे. त्याने नुसता कानावर हात ठेवून धारदार आवाजात ललकारी दिली की जमिनीवर ठेवलेली काडी, डब, झांजा, तुणतुणी जागच्या जागी जणू आपोआप आवाज करीत थैथै नाचू लागावीत. संजीवनी होती त्याच्या शब्दात आणि कंठात. त्याच्या जिभेवर उभी राहून प्रत्यक्ष सरस्वतीत जणू वीररस उधळी. लवकरच गडावर जखमनाम्याचा दरबार भरला. युद्धात कामगिरी बजावलेल्या सर्व धारकऱ्यांचा मानसन्मान करण्याकरता महाराजांनी दरबार भरवला. आनंदाच्या लाटा दरबारात उठत होत्या. दरबारात सर्वजण होते. त्यात कान्होजी जेधेही होते.
राजाची सभा दाटली होती. एवढ्या दरबारात एकदम डफावर झणझणीत थाप पडली. महाराजांसकट सर्वांच्या नजरा तिकडे खेचल्या गेल्या. तुंतुण्याची तार झंकारली, झांजांची झिंझिण साथ देऊन उठली, खंजिरी तडाडली, घुंगरांनी नाद घुमवला आणि मर्दानी आवाजाची ललकारी दरबाराचे काळीज फुलवीत फुलवीत आर पार गेली. महाराजांना आणि राजसभेला शाहिरी मुजरा ठोकून अज्ञानदासानं आवाहन दिलं. गडावरी झडे चौघडा, गडावरी झडे चौघडा, गर्द कडकडा, पुढे भंडारा, खेळ मल्हारी, मल्हारी खेळ मल्हारी, मल्हारी खेळ मल्हारी, गडावरी झडे चौघडा. सारा दरबार जास्तच खुशीत आला. सगळ्यांचा जीव आता पोवाड्याकडे लागला. ताजा ताजा पोवाडा, खानाच्या वधाचा पोवाडा आणि रचणारा आणि गाणारा अज्ञानदास शाहीर. काय सांगावी त्याची चव. भरल्या वांग्याची भाजी आणि लसणाची चटणी सुद्धा त्याच्या पुढे फिक्कीच. अज्ञानदासाने चौकापुढे चौक ओलांडायला सुरुवात केली. अफजल खानानं भर दरबारात प्रतिज्ञा केली आणि त्याने मोहिमेचा विडा उचलला. विजापुराबाहेर खान डेरे दाखल झाले. पोवाडा रंगत चालला, दणाणत चालला. पोवाड्याची जडणघडण अशी काही कडकडीत होती की महाराजांसकट साऱ्या दरबाराचे चित्त अज्ञानदासाने आपल्या कब्जात घेतले होते. घडलेल्या नव्हे तर घडवलेल्या करामतीचे चित्र तो सही सही डोळ्यापुढे उभे करीत होता. लोक ऐकण्यात तल्लीन झाले होते. अफजल खानानं जावळीच्या खोऱ्यात येण्याचं कबूल केलं. त्यावेळेचा पोवाडा आणि त्याने फौजेसह वाईहून जावळीकडे कूच केले. या सर्व प्रसंगांचं अतिशय भारदार आवाजात तो आपलं वर्णन करीत होता. खानाच्या आणि महाराजांच्या खाशा भेटीचा तुकडा तो दरबारात गाऊ लागला. खान निघाला, खान आला, खान मारला गेला, फौज कापली, लुटली. अज्ञानदास हातवारे कर करून आवेशानं गात होता. अधूनमधून न कळत दरबारी श्रोत्यातून शाबासकी मिळत होती आणि अज्ञानदास शेवटच्या चौकात उतरला. पोवाडा संपवता संपवता अज्ञानदासानं कान्होजी जेध्यांकडे आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या बांदलांकडे हात करीत 2 ओळी मोठ्या झोकात उठवल्या आणि लगेच दरबारात महाराजांनीही कौतुक केलं. कान्होजीच्या आणि बांदलांच्या पोटातून तर गुदगुल्या उठल्या. शाहिरानं कौतुकाची खैरात केली. अज्ञानदासानं महाराजांना मुजरा केला. सारा दरबार त्याचं कौतुक करीत होता. आईसाहेबांची तब्येत खुश झाली होती. महाराजांनी 1 शेर सोन्याचा तोडा अज्ञानदासाच्या हातात घातला आणि एक उत्तम जातवान घोडा त्याला बक्षीस दिला. नंतर सर्व शूरवीरांची पूजा महाराजांनी सुरू केली. कुणाला काडी तोडे, कुणाला मोत्याचे चौकडे, शिरपाव, कंठे, बाजूबंद, कलग्या, तुरे, कुणाला घोडे, हत्ती, पालख्या, चौघडे दिल्याचे जाहीर केले. राजा उदार, राजा मायेचा, अशी माया आईनेच करावी. लढाईत जे सैनिक ठार झाले होते आणि जे जन्माने पंगू झाले त्यांच्या घरी त्यांच्या नावाने भरघोस देणग्या रवाना केल्या. त्यांना आडशेऱ्या दिल्या. विधवा झालेल्या माया बहिणींकरता लुगड्या चोळींची वर्षासनं लावून दिली. महाराजांनी पंताजी गोपीनाथास 7,000 होऊन दिले. शिवाय त्यांना शेला पांघरला. पंताजी काकांनी फारच मोठी कामगिरी केली होती. महाराजांनी कान्होजींना, मोरोपंतांना, तानाजीला, येसाजीला, जीवा महाल्याला, संभाजी कावजीला, बाजी सर्जेराव आणि सौंगड्यास काय दिले? खूप खूप दिले. ते सोन्या चांदीत मोजले तर संपून जाईल. महाराजांनी स्वतःलाच देऊन टाकले होते त्यांना. दरबार संपायची वेळ झाली. निरोपाची तबके दरबारात आली. महाराजांनी तबकातील विडा सुपारी उचलली आणि कान्होजी जेध्यास जवळ बोलावले आणि राजकारभारीतील तलवारीचे मानाचे पहिले पान कान्होजीला दिले. कान्होजी मानाच्या पानाचे धनी झाले. एवढा मोठा मान दुसरा कोणता? सर्वजण तुष्टले, संतुष्टले. ऐसा राजा होणे नाही. गर्वरहित, उदार, शूर, गरिबांचा भाऊ. राजांच्या लालन पालनानं सर्व सुखी झाले होते. सर्वत्र आनंद भरून उरला होता. वनी आनंद, भुवनी आनंद, आनंद आनंद भुवनी. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग
81वा आज आपण ऐकलात। रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे। पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता। या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल। मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909। क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9422 55909। तसंच तुम्ही ईमेलही करू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com imagead27@gmail.com। तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा। आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत। आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे। तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा।